या निवडणुकीमध्ये 6 जागांपैकी उभाटा गट 0, शरद पवार गट 0, 3 भाजप, 1 शिवसेना, 1 राष्ट्रवादी, अजित पवार गट व 1 काँग्रेसला जाईल. उभाटा आणि शरद पवार गटाला काँग्रेसने पाठिंबा द्यावा लागेल. स्वतःच्या जिद्दी व हट्टापायी काय काय गमावले ते या निवडणुकीमध्ये दिसेल. संवाद यात्रा नाही तर ती होती टोमणे यात्रा आहे. जाहीर सभाऐवजी सभागृहात बोलायला लागले. आता पुढे मंगल कार्यालयात बोलतील. संवाद यात्रा कोण घेतात, कोण साध्य आहे, भगवा झेंडा घेऊन निघाले आहेत ते कोण आहेत? बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक वेळा आरोप करणारी लोक आता निष्ठावंत झाली आहेत. उद्धव ठाकरे रायगडला फिरायला गेले आहेत. अंजली दमानिया यांनी काय सांगावे ते त्यांचा प्रश्न आहे. राजकारणात प्रत्यक्षात काय घडेल कुणालाही थांगपत्ता नाही. आपल्यासाठी बाळासाहेबांची चप्पल किमती आहे, मात्र सरकारी कर्मचारी हे त्यांच्या नियमानुसार काम करतात. बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत पंतप्रधान राष्ट्रपतींच्या खुर्चीच्या पेक्षाही किमती आहे. आता हे ऐकून लोकांना कंटाळा आला आहे. तुमचे हिंदुत्व हे पर्सेंटेजचे हिंदुत्व आहे, जो देईल त्याकडे. आमची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. आम्ही ओबीसी सोबत आहोत. कुणाला वाद होऊ नये ही भूमिका सर्वांचीच आहे. तेढ निर्माण होऊ नये ही सर्वांची इच्छा आहे. संजय गायकवाड यांची भाषा योग्य नाही हे निश्चित आहे. आपल्यापेक्षा ज्येष्ठ नेत्यावर सांभाळून बोलावे. जेव्हा काही दिवसात संजय राऊत जेलमध्ये जातील तेव्हा माहिती होईल. ही बैठक म्हणजे दाखवण्याचा प्रकार आहे की आम्ही बैठक घेतली. प्रकाश आंबेडकर बैठकीत उपस्थित राहतील असे मला वाटत नाही. उपस्थित राहिले तरी ते इंडिया आघाडीत जाणार नाही. ते स्वाभिमानी आहेत. शरद पवार गटात तर कुणीही नाही. उभाटामध्ये जे राहिले आहेत ते देखील आचारसंहिता लागण्यापूर्वी येतील. बघा, खडसे आता बायकांवर बोलायला लागले. हा पण जोक झाला आहे. आमच्यात फजिती वगैरे काही नाही. हा संसार तुम्ही अनेक वेळा केला आहे. खडसेंनी स्वतःच्या हाताने किंमत घालवली. आता त्यांना बोलण्यापेक्षा दुसरं काही राहिले नाही. खडसेचे कोणतेही विधान कुणीही सिरियस घेत नाहीत. वाटण्याचं कारण नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. भुजबळांचं त्यांचं ते वैयक्तिक मत आहे. त्यांना काढणे किंवा त्यांनी राजीनामा देणे हे त्यांचं वैयक्तिक मत आहे आणि याचा निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील. पण भुजबळांहून सरकारमध्ये दोन मतं समोर येऊ लागलेले आहेत. काय खरं चित्र आहे? कारण तुमच्याच पक्षातले लोक भुजबळांना शिवीगाळ करतात. नाही, हे आम्ही भूमिका आमची स्पष्ट आहे. शिंदे साहेबांनी वारंवार सांगितली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितली, अजित दादा पवारांनी सांगितलेली की आपण ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लावणार नाही. आम्ही ओबीसींच्या बरोबर आहोत. ते धक्का न लावता आपण मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. म्हणून याच्यात वाद होण्यासारखं काही नाही. आणि प्रत्येकाची भूमिका आहे की कोणत्याही समाजामध्ये वाद होऊ नये, कोणीही एकमेकाच्या विरोधात जाऊ नये. ही भूमिका सर्वांचीच आहे. म्हणून अशा वेळेला एखादं आंदोलन किंवा एखादा मोर्चा काढून किंवा एखाद्याच्या विरोधात भडकाऊ बोलणं समाजामध्ये तेढ होऊ नये ही सर्वांची इच्छा आहे. त्यामुळं त्यांनीही ते जबाबदार मंत्री आहेत, त्यांनी बोलू नये अशी जर अपेक्षा कोणी व्यक्त केली असेल तर त्यात काही गैर नाही. संजय गायकवाड यांचं जे वक्तव्य होतं याचं तुम्ही समर्थन करता की त्याला काय चुकीचं म्हणता? नाही, संजय गायकवाडांची भाषा योग्य नाही हे निश्चित आहे. त्याचं मी समर्थन करणार नाही. परंतु हे बोलावं का लागतं याच्या मागचं सुद्धा त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि बोलताना आपल्यापेक्षा कोणताही ज्येष्ठ नेता असेल तर त्याच्याबद्दल एक थोडी आपण इतक्या टोकाची भूमिका घेऊ नये असं माझं मत आहे. निवडणुकीची ही आचारसंहिता जाहीर व्हायच्या पूर्वी अनेक काँग्रेसचे, शरद पवार गटात तर कोणी राहिलं नाही, पण उठावामध्ये जे काही 2-4 आहेत ते सुद्धा सर्वजण तुम्हाला आता या आमच्या महायुतीमध्ये सामील झालेले दिसतील. अनेक मान्यवर आमच्या संपर्कात आहेत. अनेक जण फक्त योग्य वेळेचं आम्ही वाट पाहतो, त्यावेळेला त्यांचा सर्वांचा प्रवेश घेतला जाईल. सध्याच्या सरकारची परिस्थिती म्हणजे 2 बायका आणि फजिती आहे का असं एकनाथ खडसे यांनी म्हटले. खडसे बी आजकाल बायकावर बोलायला लागले, हा एक जोक आहे. खडसे सारख्या नेत्यांनी बायकावर बोलणं हा सुद्धा एक जोक झालेला आहे. आणि म्हणून खडसे साहेबाला चांगलं माहिती आहे. आपण मागच्या सरकारमध्ये सुद्धा या सगळ्या प्रयोगाचे आपण सुद्धा साक्षीदार आहात आणि या साक्षीदारामध्ये पैकी तुम्ही एक जण आहात. म्हणून हा संसार तुम्ही पूर्वी अनेक वेळा केलेला आहे. आता हा नव्याने काही संसार होतोय अशातला काही समजण्याचा प्रकार नाहीये. आमचा संसार सुखाचा चाललाय आणि आमच्यात फजिती वगैरे काही नाही. तर आनंदाने आणि गुण्यागोविंदाने सर्वजण नांदता येईल. रिक्षावाला मुख्यमंत्री होतो, टपरीवाला मंत्री होतो, तर मुक्ताईनगरचे आमदार 50 कोटी घेऊन ओके होतात असं सुद्धा खडसे म्हटले.
खडसेला आता बोलण्यापेक्षा दुसरा काही चारा नाही. खडसेचा स्वतःच्या हाताने किंमत घालवलेली आहे. एक मोठा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. गोपीनाथ मुंडे असतील किंवा प्रमोद महाजन असेल, यांच्याबरोबर काम केलेला नेता आज एवढा भरकटलेल्या अवस्थेमध्ये इकडे तिकडे फिरतोय. इथं एक तर दुर्दैव आहे. पण अशाही वेळेला ज्यांच्या शब्दावर कंट्रोल नाही, तोंडावर कंट्रोल नाही, त्यांची अवस्था ही अशीच होत असते. म्हणून आता खडसेचं कोणतंही विधान कोणीही सिरियसली घेत नाही. प्रजासत्ताक दिन तर पुढच्या वर्षी साजरा होणारच आहे ना, आणि मोदी साहेबच झेंडा हे करतील. आता राम मंदिरासारखं जर यांना पुन्हा तिथं निमंत्रण पाहिजे असेल तर तेही देण्याची आम्ही व्यवस्था करू. परंतु भारताच्या स्वाभिमानासाठी कधी तडजोड हे कुणी करू नये आणि त्याच्यासाठी अहंकार सुद्धा बाळगू नये. निश्चित पुढच्या प्रजासत्ताक दिनाला तुम्ही या, कारण की पंतप्रधान तर बनणार नाही, परंतु उपस्थिती तुमची प्रार्थना राहील यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. मुख्यमंत्री भाजप चोर बाजार आहे. भाजप म्हणजे चोरांचा बाजार आहे, चोर बाजार आहे. भाजप काय आहे किंवा काय नाही, परंतु त्या चोरांनी, तुम्ही जर त्यांना चोर म्हणत असाल तर त्यांना तुमचे कपडे सुद्धा चोरलेले आहेत हे लक्षात ठेवा. आता आपली अवस्था उघड्याची झालेली आहे, उघडे नागडे झालेले आहेत, हे याची जाणीव ठेवा. तुम्ही त्यांना चोर म्हणून स्वतः म्हणजे नेकेड फिरतायत, हे बरोबर वाटत नाही. म्हणून आपण आपले वस्त्र लोकांना दिलेत हे तुम्ही मान्य करा. मोदी सरकारचा कालचा शेवटचा अर्थसंकल्प होता म्हणतायत उद्धव ठाकरे. त्यांचं असं म्हणणं आहे की पुन्हा मोदी सरकार सत्तेत येणार नाही. याचाच अर्थ मोदी साहेब पुन्हा सत्तेत येतील. आता जे इंडिया आघाडी आहे ती कधीच अस्तित्वात येणार नाही याची जाणीव त्यांना आहे. आजही 2 वाजताची त्यांची आघाडीची बैठक आहे. म्हणतात ते सामील होतील, परंतु त्या बैठकीनंतरचं जे चित्र समोर येणार आहे ते जर तुम्हाला जर पाहिलं तर ही आघाडी सुद्धा महाराष्ट्रात होणार नाही. हे मी आवर्जून मागच्या 6 महिन्यापासून सांगतोय. ही आघाडी महाराष्ट्रात पुन्हा एकत्रित होणे नाही. 0 शरद पवार गट 0, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 1, शिवसेना 1 आणि भाजप 3 असं एकंदरीत समीकरण होण्याची शक्यता आहे. उद्धव गटांचा एक दिग्गज अनिल देसाई पण यावेळेस आहे राज्यसभासाठी. त्यांचं काय? उद्धव तर आता एकदा 0 म्हणल्यानंतर बाकीच्याचा प्रश्न येत नाही. पक्षाची किती वाताहत झाली हे यावरून तुम्हाला लक्षात येईल. स्वतःच्या हट्टापायी, स्वतःच्या जिद्दीपायी आपण काय काय गमावलंय हे चित्र या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट होणार आहे. बिन खात्याचे मुख्यमंत्री म्हणून जो त्यांचं नाव लौकिक आहे, तर काही दिवसानंतर राज्यामध्ये लोकसभेला सुद्धा, राज्यसभेला तर आता मायनस होणारच आहे, पण लोकसभेला सुद्धा हीच अवस्था या गटाची सर्व होणार आहे. इतरांवर टीका करणं किती सोपं असतं, इतरांना नावं ठेवणं किती सोपं असतं, परंतु त्याचे परिणाम हे आता जाणवायला त्यांना सुरुवात झालेली आहे. संवाद यात्रेच्या नावाखाली टोमणे यात्रा, संवाद यात्रा नव्हतीच ती होती टोमणे यात्रा. आणि ते आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षभरापासून ज्या गोष्टीचा वारंवार उल्लेख त्याने केलेला आहे त्याच गोष्टी आता जाहीर सभेत न बोलता एका सभागृहात बोलायला सुरुवात केलेली. काही दिवसानंतर एखाद्या मंगल कार्यालयात या गोष्टी बोलल्या जातील. म्हणून पक्षाची होणारी दुरावस्था लक्षात न घेता तरीही आम्ही किती सच्चे आहोत हे सांगण्याचा जो काही केविलवाना प्रयत्न आता होतोय आणि त्या माध्यमातून शिंदे साहेबांवर किंवा इतरांवर जी टीका केली जाते, या टीकेला सर्वसामान्य जनता ही बळी पडणार नाही किंवा त्यांना त्यांच्या सर्वसामान्यांच्या पचनी सुद्धा पडणार नाही. ही झालेली यांची अवस्था आहे. संवाद यात्रा कोण साधतंय, भगवा झेंडा घेऊन कोण निघलंय, जर त्यांचे शिलेदार जर पाहिले, काही शिलेदार विदर्भातून निघलेले, ज्या शिलेदारांनी शिवसेना प्रमुख असतील, स्वतः उद्धव ठाकरे साहेब असतील, त्यांच्यावर केलेल्या अनेक वेळेला केलेल्या टीका, ते लोक आता शिलेदार म्हणून यांच्या समोर येत आहेत, निष्ठावंत म्हणून समोर येत आहेत. हा यांचा असलेली जमेची बाजू. मला वाटतं यापेक्षा दुर्दैव कोणतं नाही. तरी त्यांचं
जे चालू आहे ते काही काळ चालेल, परंतु नंतर यांना निश्चितच आता आराम करण्याची गरज आहे असं माझं मत आहे.